केलेला आहे. तर चालू करायचा कार्यक्रमाचा सुरुवात. ठीक आहे. तर 21 शुगर सीड क्रमांक 2 सायखेडा तालुका सोनपेठ जिल्हा परभणी कारखान्याच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली आपला जो काही कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे तर त्या गावामध्ये आता जी काही पूर्व हंगामी ऊस लागवड होणार आहे, आपलं सोयाबीन निघाल्याच्या नंतर किंवा काही ठिकाणी खरीप हंगाम तुम्ही मागचा पाहिला आहे. यावर्षी लोकांना मे महिन्यामध्ये अक्षरशः रानाच्या मेहनती करता आल्या नाहीत आणि त्यामुळं रान रिकामी ठेवावी लागले किंवा ज्या ठिकाणी नंतर उशिरा पेरणी झाली त्या ठिकाणी असा पाऊस जुलै महिन्यामध्ये पडला की तिथलं पेरलेलं सोयाबीन कापूस सुद्धा व्यवस्थित उगवलं नाही. अशा ठिकाणी सुद्धा आता शेतकरी त्याचे गदळ झालेले रान आहेत किंवा व्यवस्थित सोयाबीन उगून आलं नाही, कापूस उगून आला नाही, ते मोडून तिथं जे आहे ते आता ऊसाचं लागवडीचं नियोजन करणार आहेत किंवा करत आहेत. कारण की बऱ्यापैकी आता समाधानकारक पाऊस झाल्यामुळं आपल्या भागामध्ये माजलगाव धरण भरलेलं आहे, तिकडून पाणी जे आहे ते आपल्याला ते उपलब्ध होतं आपल्या कारणाने. त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये सुद्धा समाधानकारक पाऊस, विहीर बोरला चांगलं पाणी आलेलं आहे. तर मग हे करत असताना आपण जे काही आता ऊसाची लागवड करणार आहे तर हे लागवड करत असताना आपल्याला दोन्ही पद्धतीने विचार करायचा. आपल्याला कारखान्याचा सुद्धा विचार करायचा आणि आपला स्वतःचा वैयक्तिक विचार करायचा की आपल्याला चांगलं उत्पन्न देणाऱ्या जातीची जी आहे ती लागवड करणं गरजेचं आहे. हे कशासाठी आहे तर बऱ्याच अशा ऊसाच्या जाती आहेत. आता मी सहज इथं एक राऊंड घेतला आणि पाहिलं तर इथं एक तीच जात आहे आणि इथं तीच जात आहे, म्हणजे दोन्ही जाती सेम आहेत, फक्त शेतकऱ्याचं नाव वेगळे पण इकडं जातीचं नाव वेगळंच दिलंय, त्या जातीला दुसरं नाव दिलंय, ह्या जातीला वेगळंच नाव दिलेलं आहे. म्हणजे माझं नाव शिवप्रसाद आहे तर मी इथं थांबलो तर एक जण मला शिवप्रसाद म्हणतो, इथंच बाजूला समोर एक म्हणतंय काहीतरी दुसऱ्याच नावानं मला नाव ठेव. म्हणजे अशा पद्धतीचे सगळे हे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये नर्सरी चालक असतील किंवा दुसरं बियाणे देणारा जो काही व्यक्ती आहे तर त्यांच्या माध्यमातून फसवणूक आपल्या शेतकऱ्यांची व्हायली आणि त्याच्यामुळं ज्या शिफारस नसलेल्या जाती आहेत, ज्या आपल्या भागामध्ये एखाद्या कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव करणाऱ्या जातींची सुद्धा आपल्या भागामध्ये लागवड झालेली आहे. आणि मग हे असं झाल्यामुळं आपला उत्पादन खर्च हा वाढणार आहे. जसं आपला कापूस आधी 2, 3, 4 फवारण्यामध्ये येतं, आता 7, 7, 8, 8 फवारण्यामध्ये आपल्या आटोक्यात येणं गेलाय. गुलाबी बोंडाळी, रसशोषक किडी, त्रिप्स, मावा आपल्या कंट्रोल मध्ये राहणं गेलाय. सोयाबीनची तीच परिस्थिती. सोयाबीन एक 10-15 वर्षाखाली आला तेव्हा एक फवारणीमध्ये येणारं सोयाबीन, आज परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे की अक्षरशः 4-4, 5-5 फवारण्या तुम्हाला सोयाबीन मध्ये करावं लागलं. तरीही अचानक एकदा पिवळं पडायला चालू झालं की सरसकट पिवळं सोयाबीन पडतं आणि शेंगा मात्र हिरव्या राहिलेल्या येतात. म्हणजे जशी ही परिस्थिती त्या पिकांची झाली तीच परिस्थिती ह्या ऊसाची होऊ शकते. त्याच्यामुळे आपलं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं. मग हे होऊ नये म्हणून हा कार्यक्रम जो आहे तो कारखाना व्यवस्थापनाने ठेवलेला आहे. आणि मग ह्या कारखान्यामध्ये म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक जे काही भेटलेले आहेत तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आहे, ज्या ठिकाणी सतत नवनवीन रिसर्च, नवनवीन संशोधन होत असतं आणि तिथं ऊसाच्या जाती तिथं तयार होत असतात. तुम्ही बघितलं असेल 265 असेल शेतकऱ्यांच्या आणि कारखान्याच्या उत्थानासाठी सगळ्यात जबरदस्त ठरलेली 10,001 ऊस, 10,001 नावाची जी काही जात आहे किंवा 8632 नावाची जी काही ऊस जात आहे जिचं प्लांटेशन सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. तर ह्या सगळ्या ऊस जाती ज्या तयार झालेल्या आहेत त्या पाडेगाव संशोधन केंद्रामध्ये तयार झालेल्या आहेत. सोबतच आता जी काही तुमच्यामध्ये क्रेज आहे म्हणजे 15-0-12 आहे, 15-0-0-6 आहे, त्याच्यानंतर 13-0-0-7 ह्या सुद्धा उत्कृष्ट असलेल्या 265 ज्या काही क्रॉस असलेल्या जाती आहेत तर त्या जाती सुद्धा त्याच संशोधन केंद्रामध्ये झालेल्या आहेत. आणि ह्या तिन्ही चारही जाती जी काही तयार करण्याची जी काही प्रक्रिया तर त्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले किंवा त्यांनी ह्या जाती ज्यांनी तयार केलेले ते शास्त्रज्ञ आज त्या संशोधन केंद्राचे ऊस पैदासकार जे आहे ते आज आपल्याला इथं मार्गदर्शन करण्यासाठी आलेले. तर त्यांचं नाव आहे डॉक्टर सुरेश उबाळे साहेब. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपण आपली जागा घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. सोबतच आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक त्याचप्रमाणे प्रगतील शेतकरी विश्वनाथजी शिंदे काका आणि त्यांच्या समवयस्क असे सगळी मंडळी इथं आपल्या समोर बसलेलीच आहेत. तर शिंदे काकांना मी अध्यक्ष स्थान जे आहे ते कार्यक्रमाचं ग्रहण करावं असं मी त्यांना विनंती करतो. आणि आता जे काही आपल्याला मार्गदर्शन इथून पुढे साहेबांचं लाभणार आहे तर थोडस म्हणजे क्लिअरिटी यावी. आम्ही सुद्धा ह्या भागामध्ये नवीन आहेत. थोडस येताना पाहिलं की आपल्याकडं 92-0-0-5 नावानं जी काही लागवड झालेली आहे
पण ती ऍक्च्युअल ती जात नाहीये, ती दुसरी कुठली तरी जात आहे. सोबतच ह्या ठिकाणी जे काही बघितलं आता पलीकडचे ते जे काही 2 ऊस बघितले तर तिथं सुद्धा तुम्ही नावं दुसरे दिलेले आहेत, पण ती जात म्हणजे आपल्या म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यासाठी बरबाद करणाऱ्या ती जात आहे बघा. ती 2 तिकडे कोपऱ्यातला लावलेला ऊस एक आणि तिकडे पलीकडचा लावलेला ऊस, ही म्हणजे आपली बरबादी आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे हे तुम्ही ह्याचे जर प्लॉट असतील तर सहज तुम्ही नंतर त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जावा, तुम्हाला 100% तिथं चाबूक आणि रोगाचा प्रादुर्भाव झालेला एखादा तरी बेट तिथं 100% दिसणार. आता नाही दिसलं लागवडीमध्ये तर नंतर खोडव्यामध्ये तुम्ही बघा, ज्यावेळेस चांगला तुमचा म्हणजे उन्हाळा चालू होईल, 37 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान चालू होईल, पाणी कमी नंतर होईल, त्यावेळेस अख्खे प्लॉटच्या प्लॉट जे आहे ते चाबूक आणि नावाच्या रोगाने जे आहे ते त्या जातीचे जे आहे ते बाधित झालेले दिसतील. आणि ती जात एवढी घातक आहे की तिचा जो काही येणारा रोग आहे बुरशीजन्य रोग चाबूक आणि तो स्पॉराडिक आहे, म्हणजे हवेतून तो लांबवर पसरत जातो. समजा मला जर कोरोना झाला तर मी सगळ्याला तुम्हाला इथं कोरोना देऊ शकतो. तशाच पद्धतीने ती जात चांगल्या सुक्रोज कंटेंट असलेल्या इतर जातीला सुद्धा बाधित करते आणि ऊसाचं सगळं क्षेत्र नष्ट करायला सुद्धा ती जी आहे ते मार्ग बघणार नाही. अशीच परिस्थिती मी 2 वर्ष ठोंबरे साहेबांच्या कारखान्याला नॅचरल शुगरला काम केलेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्या हीच जात जे आहे ते प्लांटेशन झालं आणि ह्या जातीमुळे तिथला 8005 आणि ओरिजिनल 10,001 ऊस आज तुम्हाला सांगतो त्याची बरबादी व्हायला परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे. 35% क्षेत्रावर तिथं जवळपास तो 10,001 आहे. 10,001 2017 पासून मी स्वतः लावतोय माझ्या शेतामध्ये. आमची निरीक्षण अशी की त्याच्यात कधीच चाबूक कानी दिसली नाही, पण जसं जसं हा ऊसाचं प्लांटेशन वाढत गेलं ह्याच्यातली कानी जशी जशी वाढत गेली तशी त्या चांगल्या जातीमध्ये सुद्धा आता कानी वाढायला चालू झालेली आहे. आणि म्हणून आपलं नुकसान ह्या जातीमुळे होऊ शकतं. ते कशा पद्धतीने होणार आहे त्याची टेक्निकल माहिती जी आहे ते शास्त्रज्ञ महोदय आपल्याला देणार आहे. तर आणखी थोडंसं त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला काय अपेक्षित आहे की ऊस शेतीमध्ये तुम्हाला शास्त्रज्ञांकडून काय म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चित आता लगेच बोला, जेणेकरून त्याप्रमाणे जे आहे ते शास्त्रज्ञ महोदय आपल्याला पुढं त्या पद्धतीने जे आहे ते मार्गदर्शन करतील. कुणी आपल्या गावातले प्रगती शेतकरी म्हणजे तुम्हाला काय अपेक्षा आहे, म्हणजे ऊस जातीच्या बाबतीत बोलायचंय का, ऊस लागवड करताना समजा कशा पद्धतीनं केलं पाहिजे, असे काही तुमचे प्रश्न असतील तर आता विचारा तुम्ही, म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करायला सोपं जाईल. ओके चालेल, ठीक आहे, हरकत नाही साहेब. आपण काय करू म्हणजे ऊस जाती सहित प्लांटेशनचं सगळं तंत्रज्ञान ऊस जाती सांगू आणि प्रोडक्शन टेक्नॉलॉजी त्यांचे काय प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर देऊ. बरं, आपण सांगण्यापेक्षा त्यांचे जसे प्रश्न येतील हा रोग पद्धत आणि डोळा पद्धत ह्या पद्धतीने आपण सगळ्या टेक्निक आणि थोडस खताचे डोस आणि हे पण थोडस सांगू, त्या पद्धतीने जाऊ आपण. तर चालेल, सर्वप्रथम मी सर्व मान्यवरांना जे आहे ते दीप प्रज्वलन करून घ्यावं अशी विनंती मी करतो. दुसरा विषय आणखीन तुम्ही सगळे आता बऱ्यापैकी व्हॉट्सअप वापरत असाल तर कारखान्याच्या ग्रुपला जॉईन झालात का तुम्ही? मोबाईल मध्ये व्हॉट्सअपवर आहेत का? नाही का? ठीक आहे, ओके. तर नंतर हे आपला कार्यक्रम झाल्याच्या नंतर आमचे जे काही विभाग प्रमुख आहेत, गट प्रमुख आहेत त्यांना भेटा आणि तुमचा नंबर जो आहे तो त्याच्यामध्ये समाविष्ट करायला सांगा. ह्याचा फायदा काय होणार आहे की त्या ह्याच्यामध्ये हे सगळे शास्त्रज्ञ जे आहेत ते आपण त्याच्यात समाविष्ट केलेत आणि ऊसाच्या त्या त्या परिस्थितीमध्ये काय झालं दादा विचारा ना. फोटो कोण गेले? फोटो घ्या. गवळी बंद करू आपण.